डोके मोजावं लागतात ना, जिल्हा परिषदेमध्ये किती आले, नगरपालिकेत किती आले, पंचायत समितीमध्ये किती आले. जेवढी जास्त मानता येतील तेवढं आपण ताकदीने उभं राहू शकतो. पण काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने बारकाईने काम करत होती त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करत होतो. आणि म्हणून मला भाजपमध्ये ऍडजस्ट व्हायला वेळच लागला नाही, तशीच काम करतो मी. काँग्रेसमध्ये येऊन भाजपमध्ये आलेले आणि भाजपची असलेली जुनी टीम याचा संगम झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळचा लांबचा जुना नवीन विषयच नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. त्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे आणि महाराष्ट्राचे आपले यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जी आपली आगीकूच चालू आहे ती आगामी काळात ही गती त्याच्यापेक्षाही वाढली पाहिजे. आपल्या सर्वांना जबाबदारी आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सर्वच्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषदमध्ये भाजपाचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आमच्या सहित तुमच्या सहित सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला या जिल्ह्यामध्ये मजबूतीने पुढे चालायचं आहे. कोण काय बोलतंय लक्षात देत नाही. मला काही पडलेले नाही आहे. विरोधकांचं बोलतोय, तुमचं बोलत नाही. विरोधक जे काही टीका टिप्पणी करतात त्यात बिलकुल काही लक्ष घालत नाही, वेळही नाही मला घालण्याकरता. ताकदीने लढणारा मी माणूस आहे. संजय भाऊ मगाशी म्हणाले की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये असताना जे काम केलात त्याचा उल्लेख त्यांनी गौरवाने केला, मी त्यांचा आभारी आहे. पण काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने बारकाईने काम करत होती त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करत होतो. आणि म्हणून मला भाजपमध्ये ऍडजस्ट व्हायला वेळच लागला नाही, तशीच काम करतो मी. भाजपमध्ये काम करत असताना मला वेळ लागला नाही, कारण मी तेवढ्याच बारकाईने तिथे काम करत होतो. आणि मला आनंद आहे की मी भाजपमध्ये आल्यानंतर जिल्ह्यातला 70 ते 80% कार्यकर्ता हा भाजपमध्ये माझ्या बरोबर आला. आणि तोही तेवढ्याच प्रामाणिकपणे 100% काम करेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. की दोघांची ताकद, काँग्रेसमध्ये येऊन भाजपमध्ये आलेले आणि भाजपची असलेली जुनी टीम याचा संगम झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळचा लांबचा जुना नवीन विषयच नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. आपली भूमिकाच ही आहे, जो काम करेल आणि जो रिझल्ट देईल. आता विषय असा नाही दे रे हरी पलंगावारी, असं नाही होणार, असं होई नाही. जो काम करेल, जो रिझल्ट देईल, जो गाव स्वतःचा प्लस ठेवेल, गावी प्लस ठेवावं लागेल ना आपल्याला. मी गावाचा निष्ठावंत, माझ्या चव्हाण साहेबांचा जवळचा कार्यकर्ता. अरे जवळचा आहे पण गाव मायनस आहे ना तुझं बाबा. गावही बघावं लागेल, तालुकाही बघावं लागेल. मी जुना आहे, मी नवीन आहे, हा विषयच नाही. रिझल्ट दो पद लो, ही भूमिका असावी असं माझं मत आहे. आमचं डबल बेंच आहे, म्हणजे कोर्टात असतं ना माझं आणि सावे साहेबांचं. सावे साहेब आमचे सिनियर आहेत आणि मी त्यांचा सहकारी आहे. निर्णय घेत असताना आम्ही देवेंद्रजीकडे जाऊ आणि आमची भूमिकाच ही राहणार आहे. काय शेवटी रिझल्ट महत्वाचा आहे. डोके मोजावं लागतात ना, जिल्हा परिषदेमध्ये किती आले, नगरपालिकेत किती आले, पंचायत समितीमध्ये किती आले. जेवढी जास्त मानता येतील तेवढं आपण ताकदीने उभं राहू शकतो. आणि जर आपण हा जवळचा म्हणून याला द्या आणि तो जवळचा म्हणून त्याला द्या ही भूमिका जर घेतली आणि संख्याबळच आपलं कमी आलं तर मग मात्र याला बोलव त्याला बोलव आणि तो म्हणतो मग हम आते हमको क्या देते, सुरू होऊन जातं. तो म्हणतो आम्ही येतो, तुमच्यात कुमकुमी आहे, आम्ही कसं वागावं, हे सण बाकी सुरू होतात गोष्टी सगळ्या. म्हणून माझं म्हणणं आहे आपण कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये एवढी काळजी तुम्ही घ्या, एवढं मला सांगायचं. आम्हाला चालत असेल, आमची बॅग पकडणारा असेल, आम्हाला स्टेशनला सोडणार येत असेल, रोज सकाळ संध्याकाळी घरी बसत असेल, रात्री 11 नंतर घरी येत असेल,
ते काही कामाचं नाही आहे. आम्हाला फक्त लोकांमध्ये चालणारं नाणं पाहिजे. आम्हाला लोकांमध्ये चालणारं नाणं जे असेल त्या 100% सोन्याला आम्ही तिकीट दिलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत. तर चांगले दिवस पक्षाला येतील, तुम्हाला येतील, आणि तुम्हाला आले तर आम्हाला येतील. आणि म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की बिलकुल डोक्याला संभ्रमच दूर करून टाका, काहीच डोक्यात ठेवू नका, तुम्ही चिंताच करू नका, अजिबात चिंता करू नका. कुठलाही अन्याय होणार नाही, कोणालाही दूरचं जवळ भानगडच नाही माझ्याकडे बिलकुल. आणि मी काय रोज माणसं माझ्या मागे घेऊन 24 तास गाड्या घेऊन फिरत नाही, मी कधी सवयच नाही मला करायची.